नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि विशेषतः या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आलेल्या अधिकृत अपडेटबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। राज्य सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अधिकृत बॅनरमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या बॅनरमध्ये मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। याचा साधा अर्थ असा की आता या योजनेचा लाभ पूर्वीपेक्षा अधिक दिव्यांग नागरिकांना मिळत असल्याचे या अधिकृत माहितीतून नमूद करण्यात आले आहे। म्हणजे सरकारच्या नोंदीनुसार या योजनेत नवीन लाभार्थ्यांचा समावेश झाला असून लाभ घेणाऱ्या दिव्यांगांची एकूण संख्या वाढल्याचे या बॅनरमधून सांगण्यात आले आहे। ही माहिती सरकारने अधिकृतरित्या प्रसिद्ध केलेल्या बॅनरमध्ये देण्यात आली आहे। मात्र या ठिकाणी हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे की या बॅनरमध्ये लाभार्थ्यांची नेमकी किती वाढ झाली किंवा किती नवीन लाभार्थी जोडले गेले याचा स्वतंत्र आकडा देण्यात आलेला नाही। फक्त लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। म्हणून सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार एवढे स्पष्ट होते की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आता अधिक दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे सरकारने या बॅनरच्या माध्यमातून सांगितले आहे। मित्रांनो, आता या अपडेटमधील दुसरा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया, कारण अनेक लाभार्थ्यांच्या मनात याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। काही काळापूर्वी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांची जबाबदारी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे सोपवण्यात आली होती। त्यामुळे अनेकांना पुढे अनुदान कोणत्या विभागामार्फत मिळणार याबाबत प्रश्न पडले होते। मात्र आता सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अधिकृत बॅनरमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना पुन्हा सामाजिक न्याय विभागामार्फत लाभ वितरित केला जात आहे। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या योजनेचा लाभ सुरूच आहे आणि तो सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दिला जात असल्याची माहिती या बॅनरमध्ये देण्यात आली आहे। आता यासोबत आणखी एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे आणि ती म्हणजे टेम्पररी म्हणजेच तात्पुरते UDID कार्ड असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांबाबत सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना अशा लाभार्थ्यांच्या प्रकरणाकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत। विशेषतः ज्यांच्याकडे अजून कायमस्वरूपी UDID कार्ड नाही अशा लाभार्थ्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करून त्यांना कायमस्वरूपी UDID कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे या बॅनरमध्ये नमूद करण्यात आले आहे। म्हणजे ज्या लाभार्थ्यांकडे सुद्धा तात्पुरते UDID कार्ड आहे त्यांची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना कायमस्वरूपी कार्ड मिळावे यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत असा संदेश या अधिकृत माहितीतून देण्यात आला आहे। मित्रांनो, आता या अपडेटमधील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया, कारण हा मुद्दा विशेषतः तात्पुरते UDID कार्ड असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो। सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार संबंधित अधिकाऱ्यांना अशा लाभार्थ्यांची प्रकरणे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। म्हणजे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अजूनही कायमस्वरूपी UDID कार्ड नाही आणि सध्या ते तात्पुरत्या UDID कार्डवर लाभ घेत आहेत, अशा सर्व प्रकरणाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करून त्यांना कायमस्वरूपी UDID कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे। याचा उद्देश असा आहे की भविष्यात लाभार्थ्यांना कागदपत्रांमुळे किंवा कार्डच्या स्थितीमुळे अडचणी निर्माण होऊ नयेत आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ नियमितपणे मिळत राहावा। आता या संदर्भात बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातूनही एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। त्यांच्या माहितीनुसार काही दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान विविध कारणांमुळे थांबले होते किंवा बंद झाले होते। अशा लाभार्थ्यांसाठी दिलासादायक माहिती म्हणजे ज्या लाभार्थ्यांच्या टेम्पररी UDID कार्डची वैधता अजून शिल्लक आहे त्या कार्डची वैधता जितक्या दिवसांपर्यंत असेल तितक्या कालावधीपर्यंत त्यांचे अनुदान कोणताही अडथळा न आणता सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। म्हणजे जर एखाद्या लाभार्थ्याचे टेम्पररी UDID कार्ड अद्याप वैध असेल तर केवळ ते कार्ड तात्पुरते आहे म्हणून त्यांचे अनुदान थांबवले जाणार नाही, अशी माहिती या अपडेटमध्ये देण्यात आली आहे। तथापि ही सुविधा UDID कार्डच्या वैधतेपर्यंत लागू राहणार आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांकडे टेम्पररी UDID कार्ड आहे त्यांनी कायमस्वरूपी UDID कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घेणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, आता या अपडेटमधील पुढचा महत्त्वाचा मुद्दा पाहूया, जो विशेषतः तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र किंवा टेम्पररी UDID कार्ड असलेल्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक मानला जात आहे। सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अजूनही तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र आहे अशा लाभार्थ्यांना भविष्यात कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे
यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच अशा लाभार्थ्यांना कायमस्वरूपी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद व्हावी, तसेच जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या प्रक्रियेचा फायदा मिळावा, या उद्देशाने प्रशासनाकडून विशेष मोहीम आयोजित करण्याची माहिती देण्यात आली आहे. याचा अर्थ असा नाही की सर्वांना लगेच कायमस्वरूपी प्रमाणपत्र मिळणार आहे, तर कायमस्वरूपी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. एवढीच माहिती या अधिकृत अपडेटमध्ये नमूद करण्यात आली आहे. आता यानंतर या बॅनरमध्ये आणखी एक महत्त्वाचा दावा करण्यात आला आहे. या बॅनरमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की दिव्यांग बांधवांच्या खात्यात थेट 123 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या बॅनरमध्ये 123 कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला असला तरी हा निधी कोणत्या कालावधीत आहे, कोणत्या विशिष्ट योजनेसाठी आहे किंवा प्रत्येक लाभार्थ्याला किती रक्कम मिळाली याची स्वतंत्र माहिती या बॅनरमध्ये देण्यात आलेली नाही. याच बॅनरमध्ये आणखी एक आकडा देखील देण्यात आला आहे. त्यानुसार विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून सुमारे 5,17,000 दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजे हा आकडा केवळ एक योजनेपुरता मर्यादित नसून विविध योजनांचा एकत्रित लाभ मिळालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचा असल्याचे या बॅनरमधून नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार एवढे स्पष्ट होते की सरकारने प्रसिद्ध केलेल्या या बॅनरमध्ये 123 कोटी रुपयांचा निधी वितरित झाल्याचा दावा करण्यात आला आहे आणि सुमारे 5,17,000 दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो, आता या अपडेटमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहूया, कारण अनेक लाभार्थी याच निर्णयाची वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन आणि इतर अनुदान योजनांबाबत अनुदान वाढीची चर्चा सुरू होती. अनेक लाभार्थ्यांना अशी अपेक्षा होती की सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये सरकारकडून अनुदान वाढीबाबत एखादी मोठी घोषणा केली जाईल. मात्र सध्या उपलब्ध माहितीनुसार निराधार योजनेतील मासिक अनुदान वाढवण्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. यामुळे केवळ दिव्यांग लाभार्थीच नव्हे तर संजय गांधी निराधार योजनेतील इतर सर्व लाभार्थ्यांमध्येही काही प्रमाणात निराशा निर्माण झाली आहे. कारण अनेकांना या अधिवेशनातून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा होती. सध्या सुरू असलेले राज्याचे अधिवेशन 22 जूनपासून सुरू झाले असून ते 10 जुलैपर्यंत चालणार आहे. म्हणूनच अनेक लाभार्थ्यांचे लक्ष आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसांकडे लागलेले आहे. कारण अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारकडून अनुदान वाढीबाबत काही अधिकृत घोषणा किंवा निर्णय जाहीर होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र सध्या तरी उपलब्ध अधिकृत माहितीनुसार अनुदान वाढीचा कोणताही निर्णय घोषित झालेला नाही. त्यामुळे अंतिम निर्णय किंवा अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही अफवा किंवा अस्पष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये आणि सरकारकडून अधिकृत माहिती आल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवावा. मित्रांनो, आता या संदर्भात बच्चूभाऊ कडू यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी असे सांगितले होते की देशातील काही राज्यांमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा सुमारे 4,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते, तर महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना सध्या 2,500 रुपये अनुदान दिले जात आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग लाभार्थी हे देखील आपल्या राज्यातील अनुदान वाढ व्हावी अशी मागणी सातत्याने करत आहेत. बच्चूभाऊ कडू यांनीही आपल्या वक्तव्यात असे मत व्यक्त केले होते की लाभार्थ्यांनी आपली मागणी सरकारपर्यंत सातत्याने पोहोचवली तर त्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले जाऊ शकते. म्हणजेच त्यांचे म्हणणे असे होते की जर लाभार्थ्यांनी संघटितपणे आणि योग्य माध्यमातून आपली भूमिका सरकारसमोर मांडली तर भविष्यात अनुदान वाढीच्या मागणीवर विचार होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र येथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेणे आवश्यक आहे. हे बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केलेले मत आणि आव्हान आहे. याचा अर्थ असा नाही की सरकारने अनुदान वाढीचा निर्णय घेतला आहे किंवा वाढ निश्चित झाली आहे. सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार अनुदान वाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी अधिकृत निर्णय येईपर्यंत संयम ठेवावा आणि सरकारकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत अपडेटचीच वाट पाहावी. मित्रांनो, आता या अपडेटमधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे आणि हा मुद्दा विशेषतः अशा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे ज्यांच्या खात्यात अजूनही अनुदान जमा झालेले नाही. सध्या अनेक दिव्यांग लाभार्थ्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी समोर येत आहेत. काही लाभार्थी सांगत आहेत की त्यांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाही, तर काही लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत. दुसरीकडे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात हे हप्ते यशस्वीपणे जमा झाल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच काहींना लाभ मिळाला आहे तर काही लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत. यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की काहींना पैसे मिळाले आणि काहींना अजून का मिळाले नाहीत. या संदर्भातील आणखी एक माहिती समोर आली आहे.
काही प्रकरणांमध्ये संबंधित लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे। यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात बराच काळ अनुदान आलेले नाही त्यांनी ही बाब गांभीर्याने तपासून घेणे आवश्यक आहे। मात्र याचा अर्थ असा नाही की ज्यांना पैसे आलेले नाहीत त्या सर्व लाभार्थ्यांची नावे योजनेतून काढून टाकण्यात आली आहेत। प्रत्येक प्रकरणाचे कारण वेगळे असू शकते। त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधित कार्यालयातून आपल्या अर्जाची किंवा लाभाची स्थिती तपासून घेणे महत्त्वाचे आहे। जर तुमची सर्व कागदपत्रे पूर्ण असतील, आवश्यक प्रक्रिया पूर्ण झालेली असेल आणि तरीही तुमच्या खात्यात अनुदान जमा झालेले नसेल तर संबंधित कार्यालयात जाऊन याबाबत माहिती घ्यावी। तसेच या अपडेटमध्ये डीबीटी फॉर्म भरून पुढील कार्यवाही करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून तुमच्या प्रकरणाची पुन्हा पडताळणी होऊन आवश्यक ती प्रक्रिया पुढे सुरू करता येईल। म्हणून जर तुमच्या खात्यात अजूनही हप्ता जमा झालेला नसेल तर शांत बसण्यापेक्षा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्या आणि आवश्यक असल्यास डीबीटी फॉर्म भरून पुढील कार्यवाही पूर्ण करा। मित्रांनो, आता व्हिडिओच्या शेवटी आजच्या या संपूर्ण अपडेटमधील सर्व महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा अगदी थोडक्यात समजून घेऊया, म्हणजे कोणताही मुद्दा तुमच्या लक्षातून राहणार नाही। सर्वप्रथम सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत बॅनरमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण 123 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र या बॅनरमध्ये हा निधी कोणत्या कालावधीतील आहे किंवा कोणत्या लाभार्थ्याला किती रक्कम मिळाली याचा स्वतंत्र तपशील देण्यात आलेला नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून सुमारे 5,17,000 दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचे या बॅनरमध्ये नमूद करण्यात आले आहे। म्हणजे हा आकडा केवळ एका योजनेचा नसून विविध योजनांचा लाभ मिळालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचा असल्याचे सांगण्यात आले आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा टेम्पररी यूडीआयडी कार्ड धारक लाभार्थ्यांबाबत आहे। या अपडेटनुसार ज्या लाभार्थ्यांच्या टेम्पररी यूडीआयडी कार्डची वैधता अजूनही शिल्लक आहे त्यांना त्या कार्डची वैधता संपेपर्यंत अनुदान सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। म्हणजे केवळ कार्ड तात्पुरते आहे म्हणून अनुदान तात्काळ बंद होणार नाही, अशी माहिती या अपडेटमध्ये देण्यात आली आहे। यासोबतच ज्या लाभार्थ्यांकडे अजूनही तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र आहे, टेम्पररी यूडीआयडी कार्ड आहे, अशा लाभार्थ्यांना कायमस्वरूपी प्रमाणपत्र मिळावे यासाठी विशेष प्रयत्न आणि आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती या अधिकृत बॅनरमध्ये देण्यात आली आहे। म्हणजेच आपल्या अपडेटमधील मुख्य मुद्दे हेच आहेत: 123 कोटी रुपयांच्या निधीचा दावा, 5,17,000 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ, टेम्पररी यूडीआयडी कार्ड धारकांसाठी वैधतेपर्यंत अनुदान सुरू ठेवण्याची माहिती आणि त्यांना कायमस्वरूपी प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसारच हेच महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत। पुढे याबाबत सरकारकडून कोणतीही नवीन अधिकृत माहिती किंवा निर्णय जाहीर झाल्यास त्याची माहिती आपण सर्वप्रथम तुम्हाला नक्की देऊ। मित्रांनो, आता शेवटी एक महत्त्वाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। ज्या पद्धतीने जून आणि जुलै महिन्याचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले, त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याचाही हप्ता कोणताही विलंब न होता वेळेत जमा करण्यात यावा अशी अपेक्षा अनेक लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे। अर्थात याबाबत सध्या कोणतीही अधिकृत तारीख किंवा घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे पुढील अधिकृत अपडेटकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरकारकडून समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार सर्व महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतले। यापुढेही या योजनेबाबत कोणताही नवीन निर्णय, निधी, हप्ता, GR किंवा अधिकृत अपडेट समोर आल्यास त्याची माहिती सर्वात आधी तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू। जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे असेच रोजचे महत्त्वाचे अपडेट थेट तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा, म्हणजे कोणतेही महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। आणि जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह सरकारी योजना व शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन देखील दाबा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।